सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या हत्येचा कट. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. राजस्थानातनं बिश्नोई समाजाची काही लोक थेट मुंबईत आणण्यात आली. खोक्यानं आपल्याला हरणाचं मांस पुरवल्याचं त्यांना सांगण्यात आलं. हरणाच्या शिकारीवरील आरोपांना उत्तर देताना धसांचा खळबळजनक दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम. अंजली दमानी यांचा खळबळजनक आरोप. देशमुखांचं याच महिलेशी पोलीस दाखवणार होते अनैतिक संबंध. दमानी यांचा दावा. धाराशिवच्या कळंब इथे महिलेच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तर मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही पोलीस तपास. संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेने देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन आखलेला होता आणि त्या बैठकीमध्ये गोपनीय साक्षीदार उपस्थित होता. बीड जिल्हा कारागृहातनं महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं. कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गित्तेवर आरोप. महादेव गित्तेसह 4 आरोपींना हर्सुल कारागृहामध्ये हलवल्याची माहिती. वाल्मी कराडला कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा आरोप. मारहाण होईपर्यंत जेल प्रशासन झोपलं होतं का, तृप्ती देसाईंचा सवाल. वाल्मी कराडची आर्थर रोड कारागृहामध्ये रवानगी व्हावी. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार. कराडसाठी कारागृहातील नियम पायदळी तुडवले जात असल्याबद्दल पत्र लिहिणार. देशमुख कुटुंबीय दुःखात असल्यामुळे मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही. धनंजय देशमुखांची गळाभेट घेत केलं देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. अजित पवार उद्या बीड दौऱ्यावरती. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार. नुकतंच बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार. मोदींचं अवतार कार्य संपलंय. त्यांना आता पायउतार व्हावं लागणार. राऊतांकडनं मोदी निवृत्तीच्या मुद्द्याला हात. वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सत्तेत स्थान नाही हा नरेंद्र मोदी यांनी केलेला नियम त्यांना लागू नाही का, राऊतांचा सवाल. खासदार संजय राऊतांच्या टीकेला माजी खासदार सुजय विखे आणि संग्राम जगतापांचं उत्तर. वेड्या लोकांना सगळे वेडेच दिसतात. जेव्हापासून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले तेव्हापासून सर्वांचे विचार बदलले. विखेंचं प्रत्युत्तर. टीकेनंतर जयकुमार गोरेंच्या मुलाकडनं स्टंटबाजीचा व्हिडिओ डिलीट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवरनं झालेल्या टीकेनंतर आदित्यराज गोरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरनं स्टंटबाजीचे व्हिडिओज डिलीट केले. सुजय विखेंना राज्यसभेवर पाठवणार. ते राज्यामध्ये येऊ नयेत अशी आमची इच्छा, कारण ते राज्यात आले तर आमचं मंत्रिपद अडचणीत येऊ शकतं. आमदार शिवाजी कर्डिले यांची मिश्किल टोलेबाजी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. कोरटकरला जामीन मिळणार की कोठडीमध्ये वाढ होणार याकडे लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार. अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक. महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता. सेना भवनामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यातील सर्व उपनेत्यांची बैठक. महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने बैठकीमध्ये मार्गदर्शन. भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेत. पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश. आज आरबीआयला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये आरबीआयचा विशेष कार्यक्रम. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. भारतीय संस्कृतीच्या आधारे विचार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आपण आपल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं. आपल्याला चैनीचे शौक लागले. आपला स्वार्थ जाणला. त्याचा फायदा आक्रमकांनी घेतला. भागवतांचं विधान. गोचिड मारण्याचं विषारी औषध पिऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांची आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातली घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नायगावमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी प्रेयसीने नकार दिल्यामुळे प्रियकराची आत्महत्या. प्रेयसीला समजल्यावरती प्रेयसीनेही संपवलं जीवन. मूलभाव आणि पौरुषत्व दिसावं यासाठी पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीने मित्रालाच घरी आणलं.
पुण्यातील धक्कादायक प्रकार, पत्नीच्या तक्रारीनंतर पती आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा. होणारा नवरा पसंत नसल्यामुळे थेट हत्या करण्यासाठी 1.5 लाखांची सुपारी दिली. श्रीगोंदा तालुक्यातला धक्कादायक प्रकार. पोलिसांकडनं 5 आरोपींना अटक आणि सुपारी देणारी मयुरी डांगडे अजून फरार. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ, मोलकरीण मित्राच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न. जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केली गेली. उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप. सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्यामध्ये पत्नीसाठी माथे फिरवून फोडली एसटीची काच. पत्नी आणून देण्याची माथे फिरवून केली पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी. सांताक्रूज इथल्या 32 वर्षीय महिलेची तांत्रिकाकडनं आर्थिक फसवणूक. तांत्रिकाने प्रियकरावरती जादूटोणा झाल्याचा दावा करत 53 व्यवहारामध्ये 3,47,000 रुपये उकळले. इन्स्टाग्रामवरती जाहिरात पाहून महिलेने तांत्रिकाशी संवाद साधला होता. मालाड पठाणवाडी प्रकरणामध्ये 5 आरोपी अटकेमध्ये. गुढीपाडवा निमित्त निघालेल्या कलश यात्रेवरती 8-9 जणांनी हल्ला केला होता. उर्वरित फरार आरोपींचा पोलिसांकडनं शोध सुरू. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आरोपी फहीम खानची 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी. आज नागपूर सत्र न्यायालयामध्ये फहीम खानच्या जामीन अर्जावरती सुनावणी. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी निधी वितरणाची लगबग पाहायला मिळाली. 177 पेक्षा अधिक शासन निर्णय जारी झाले. रात्री 12 वाजेपर्यंत मंत्रालयातल्या काही विभागांचं कामकाज सुरू होतं. राज्यातल्या साखर उत्पादन आता 80 लाख टनांवर. अंदाजापेक्षा उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपून धुराडी बंद केली. राज्यामध्ये 3 वर्षांनंतर रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ. त्यामुळे घरं आणि मालमत्ता घेणं महागणार. त्याचा सर्वाधिक फटका अर्थातच सर्वसामान्यांना. नवे रेडी रेकनर दर आजपासूनच लागू. यूपीआय पासून जीएसटी पर्यंत नियमामध्ये आजपासून बदल होणार आणि बदलांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 41 रुपयांनी घट. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत आता 1,762 रुपये. सिद्धिविनायक चरणी अर्पण करण्यात आलेल्या 1,33,00,000 रुपयांच्या दागिन्यांचा लिलाव. 207 सुवर्णालंकारांचा लिलाव. चांदीच्या नाण्यांच्या खरेदीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद. मुंबईकरांना आता पालिकेकडनं उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता. त्यासाठी मसुदाही तयार. नागरिकांना 31 मे पर्यंत हरकती तसंच सूचना नोंदवण्याचं आवाहन. राज्यामध्ये जळगाव, नाशिक जिल्ह्यातल्या घाट परिसर, नगर या जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट. ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. उद्यापर्यंत अहिल्यानगरला येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. शेतकऱ्यांकडनं गहू पिकाच्या काढणीला वेग. चिपळूण ग्रामीण भाग, गुहागरमध्ये काल रात्री अवकाळी पावसाच्या सरी आणि उकाड्यामुळे त्रस्त नागरिक सुखावले. आंबा बागायतदार मात्र चिंतेमध्ये. रायगडमधील आंबा बागायतदार शेतकरी सुद्धा चिंतेत. जिल्ह्याला आज येलो अलर्ट. त्यामुळे आकाशामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आणि जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाची रिमझिमही सुरू. वर्ध्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण. वातावरणातील बदलामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. पावसाची शक्यता. जळगाव जिल्ह्यातल्या धानवड शिवारामध्ये काल वीज पडून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. अंकुश राठोड असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव. अंकुश राठोड हा आजोबांबरोबर शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता तेव्हा हा प्रकार घडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची शहरातील धोकादायक घरांना नोटीस. तब्बल 1,192 वाडे आणि घरांना नोटिसा. पुण्यामध्ये 3 एप्रिलला शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आणि 4 एप्रिलला कमी दाबाने पुरवठा होणार. पालिकेकडनं नागरिकांना पाण्याची साठवणूक करा, पाणी जपून वापरा असं आवाहन. मोठ्या प्रमाणावरती विकास कामं होत असल्यामुळे मुंबईमध्ये रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य. त्यामुळे आता 2 वेळा रस्त्यांची स्वच्छता करण्याचा पालिकेचा विचार. त्यासाठी महिन्याला 19 कोटी रुपयांचा खर्च. शिक्षण विभागाचा यंदापासून 100 शाळा भेटीचा उपक्रम. शाळेतील समस्या जाणून घेऊन त्या सुधारण्याच्या हेतूने शाळेच्या पहिल्याच दिवशी मंत्री विद्यार्थ्यांचं स्वागत करणार.
साताऱ्यातल्या दहिवडी इथे जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. मोडी लिपीतील दाखल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावातील सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात. मानाच्या सासनकाट्या आणि 200 वर्षापूर्वीची रथयात्रेची परंपरा भाविकांची मोठी आहे. पंढरपूर पुणे पालखी मार्गावरती सिमेंट बल्कर आणि एसटी बसचा अपघात. सिमेंट बल्कर दुभाजक तोडून एसटी बसला धडकला आणि अपघातामध्ये बसची महिला कंडक्टर गंभीर जखमी झाली. अकोट अकोला मार्गावरती 2 ट्रक समोरासमोर आल्यामुळे भीषण अपघात. मुडगाव फाट्याजवळ अपघात. 2 वाहन चालक गंभीर जखमी. गाड्यांचंही मोठं नुकसान. सांगलीमध्ये सराईत दुचाकी चोरट्याकडनं महागड्या मॉडेलच्या 7 लाखांच्या 12 दुचाकी जप्त. एलसीबीची कारवाई. आरोपी संकेत ढगेला अटक. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडलं जाईल. सूत्रांची माहिती. गृहमंत्री अमित शहानी हे बिल अर्थसंकल्पीय अधिवेशनातच चर्चेसाठी आणलं जाईल असं वक्तव्य केलं होतं. विधेयकाला कोणी घाबरण्याची गरज नाही असंही शहा म्हणाले होते. नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री वेल्डकॅम्प भारताच्या दौऱ्यावरती. आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवरती महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित. उत्तराखंडमध्ये औरंगजेबपूरचं नाव शिवाजीनगर, चांदपूरचं नामकरण ज्योतिबा फुले नगर, खानपूर कुर्सलेचं नामकरण आंबेडकर नगर. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामींनी बदलली 17 जागांची नावं. ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताकडनं म्यानमारला मदत. आतापर्यंत 50 टन मदत सामग्री म्यानमारला सुपूर्द. भारतीय वायुसेना आणि एनडीआरएफच्या मदतीने मदतकार्य सुरू. केरळ, गुजरात, अंदमान बेटांवरच्या खाणकामामुळे मच्छीमार जलचरांना धोका. राहुल गांधींची माहिती. निविदा रद्द करण्यासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. स्मशानभूमीची जागा ठरवण्याचा अधिकार नागरिकांना नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा. भूखंड निश्चित करण्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची असल्याची माहिती. डबघाईला आलेल्या व्होडाफोन आयडियाला सरकारकडनं मदतीचा हात. सरकारकडनं कंपनीमध्ये जवळपास 48.99% भागीदारी वाढवण्याचा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला उधमपूरमधल्या जगातल्या सगळ्यात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन करणार. 19 एप्रिलपासून मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी कटरा ते जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला सुद्धा हिरवा झेंडा दाखवणार. आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा भारतातील जम्मू काश्मीरमध्ये. 13 किलोमीटर लांबीच्या झोझिला बोगद्याचं काम 70% पूर्ण. हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्वाचा. 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. येस बँकेला 2209 कोटींची इन्कम टॅक्सची नोटीस चुकीची असल्याचं बँकेचं म्हणणं. आयकर विभागाने कलम 156 अंतर्गत व्याजासह मागणी केली. आयपीएलच्या 18व्या सीझनमध्ये मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली. कोलकात्यावरती 43 चेंडू आणि 8 विकेट राखून विजय. पदार्पणामध्ये 4 विकेट टिपत अश्विनीची दमदार कामगिरी. आयपीएलमध्ये आज लखनौ विरुद्ध पंजाबमध्ये लढत आणि आजच्या सामन्याकडे सगळ्या फॅन्सचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.